रस्त्यांवरती खड्डे पडल्याच्या तक्रारी आहेत. कालच इंदिरानगरचा आपण व्हिडिओ पाहिला असेल की जवळपास एक माणूस पूर्णपणे त्या खड्ड्यामध्ये मावताना पाहायला मिळतोय. नक्की ही वस्तुस्थिती काय आहे? तो खड्डा कशामुळे पडला? त्याचं काही टेस्टिंग सुरू होतं का? आणि शहरामध्ये नक्की खड्ड्यांची अवस्था काय आहे? तुम्ही मध्यंतरी म्हटलेलं होतं की शहरामध्ये काही कमीच खड्डे आहेत, त्याच्यावरून तुम्हाला सुद्धा विरोधी पक्षाकडून ट्रोल करण्यात आलं. सध्याची सद्यस्थिती काय आहे शहरामध्ये? मी गेल्या वेळेला म्हणाले होते की रस्त्यामध्ये खड्डे कमी आहेत, खड्ड्यांची संख्या कमीच आहे असं म्हणाले नव्हते. मी असं म्हणाले होते की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खड्ड्यांची संख्या यंदा कमी आहे असं म्हणाले होते. तर जी काय आकडेवारी समोर माझ्याकडे आली होती त्यावरूनच मी म्हणाले होते. खड्डा एक असला काय किंवा 100 असले काय, त्या खड्ड्यावरून नागरिकांना गाडी चालवताना गाडी आदळते, त्याचा त्रास होतो. त्यामुळे रस्ते चांगले असायला हवे, रस्त्यांचा दर्जा चांगला असायला हवा, ही संपूर्ण जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची असते. त्या संदर्भात आज मी एक बैठक घेतली तातडीची. त्या बैठकीमध्ये एकूण संपूर्णच पुणे शहरातले रस्ते, त्यामध्ये असणारे खड्डे किंवा फुटपाथ दुरुस्त केलेले नाही आहेत, काही सर्व्हिस लाईन्स असतील त्याच्यासाठी केलेलं ट्रेंचिंग, याबद्दल एक आढावा घेतला. त्यामध्ये मी आयुक्तांना असं सूचना केल्या आहेत की गेल्या वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये जे काही आपण आजपर्यंत रस्ते केले त्या सगळ्याचं ऑडिट करून त्यांनी माझ्याकडे द्यायचं आहे. त्यामध्ये एकूण रस्त्याची लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, कामाचा प्रकार, निविदा क्रमांक, ठेकेदार, मंजूर रक्कम, प्रत्यक्ष खर्च किती झाला, कामाची तारीख काय होती आणि DLP याचा एकत्रित एक अहवाल त्यांनी माझ्याकडे सादर करायचा आहे. त्यामध्ये ज्या रस्त्यांवर अजूनही तिथे सांगितलंय केलं होतं की माझ्याकडे निविदे संदर्भात अशा अशा तक्रारी आलेल्या आहेत, तर आपण संपूर्ण निविदा प्रकरण तपासून पहा आणि योग्य तो निर्णय घ्या. आणि हा महापौर म्हणून माझा अधिकार आहे. माझ्याकडे आलेल्या तक्रारीसाठी मी केव्हाही आयुक्तांना पत्र देऊ शकते आणि त्यांना चौकशी करायला सांगू शकते आणि त्या प्रकारे त्यांनी चौकशी केली असावी. मात्र या सगळ्यामध्ये अधिकारी कुठलेच नियम फॉलो करत नाही किंवा ते आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला ते सगळ्या अशा पद्धतीने त्याचं अटी शर्तीमध्ये बसत नसताना सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं जातंय. म्हणजे कुठेतरी अनियमितता सुरू आहे पालिका प्रशासनाने, असं वाटतं. ते मला वाटतं आता आयुक्त त्याबद्दल चौकशी करतायत आणि त्याच्यावरती ते पुन्हा पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय सुद्धा घेतील. आत्ता तरी त्यांनी त्या निविदा रद्द केल्यात. पण निविदा जेव्हा एखादा IAS ऑफिसर जो पुणे महानगरपालिकेचा आयुक्त आहे, जेव्हा ते रद्द करतात तेव्हा आपण ते कॉम्पिटंट अधिकारी आहेत, आपण त्यांच्या भूमिकेवरती संशय नाही घेऊ शकत. त्यांनी रद्द केल्या, त्यांनी काय कुठल्या ठेकेदाराला पात्र केलं आणि त्याला वर्क ऑर्डर्स द्यायला सांगितलं असं केलेलं नाहीये. त्यांनी निविदा रद्द केला, याचाच अर्थ काय होतो तर त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यांनी माझ्या पत्राला अजूनपर्यंत कुठल्याही लेखी स्वरूपाचं उत्तर दिलेलं नाहीये. मी त्यांच्याकडे मागितलंय की आपण मला लेखी उत्तर द्या. लेखी उत्तर दिल्यानंतरच मी सगळ्यांना दाखवू शकेन की यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता आणि मी कुठल्याही टेंडर्समध्ये हस्तक्षेप करत नाही. पण
काम चुकीचं होऊ नये कोणाकडूनच, म्हणजे अधिकाऱ्यांनी कोणतं चुकीचं काम करू नये, ठेकेदारांनी काम चुकीचं करू नये, हे बघण्याची जबाबदारीच माझी आहे. आणि इंदिरानगरमध्ये जो खड्डा पडला त्याचं नक्की कारण काय होतं पूर्णपणे माणूस 2 ठिकाणच्या तक्रारी आल्या. एका ठिकाणी मला वाटतं सिलेंडर गेलं आणि एका ठिकाणी माणूस उभा राहून दाखवत होता. तर एका ठिकाणी लाईन बस्ट झाली होती, त्याच्यामुळे तिथे खड्डा पडला होता. पण दुसरं ऑलरेडी तिथे रिपेअर्सचं काम झालेलं होतं, परंतु त्याचा दर्जा म्हणजे खालचं जे फिलिंग असतं बेस रस्त्याच्या खालचा, तो वाहून गेल्याचं दिसून आलं. याचाच अर्थ तिथे काम चांगल्या दर्जाचं झालं नाही. आणि आजच्या बैठकीमध्ये मी अशाच सूचना आयुक्तांना सुद्धा केल्या, की आपण सगळ्याचा आढावा घ्या आणि जिथे जिथे आपल्याला असं आढळून येतंय की कॉन्ट्रॅक्टर्सनी काम चांगल्या प्रकारचं केलं नाहीये, क्वालिटी मेंटेन केलेली नाही, अशा कॉन्ट्रॅक्टर्सवर आणि जर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत, तर त्यांच्यावरती आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल. आणि आणि यांच्यावरती काय कारवाई होणार म्हणजे माणूस ज्या इतकं खड्डा पडत असेल तर काम कोणत्या दर्जाचं करतायत एवढे कोटींचा खर्च कारवाई तर रस्त्यावरती केलाय. निश्चित केलीच पाहिजे आणि कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार आयुक्तांचे आहेत आणि आयुक्त कारवाई करतीलच. तुम्ही तसं पाठपुरावा करणार का? की नक्कीच अशा पद्धतीने- करणार. आज मी बैठकीमध्ये त्यांना सांगितलं सुद्धा की जिथे जिथे निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल तिथे आपल्याला कारवाई केली पाहिजे. पावसाळ्यापूर्वी जे 3.5-4.5 कोटीची कामं दिलेली त्याच्या संदर्भामध्ये काय वॉर्ड ऑफिस लेवल वॉर्ड लेवलला जी काही कामं दिली होती त्याचे टेंडर्स झालेले आहेत आणि वर्क ऑर्डर्स सुद्धा झालेत आणि त्यांना काम करायच्या सूचना सुद्धा दिलेल्या. मुद्दा असा आहे की 75 कोटीच्या निविदेवरून सगळं हे होतं, आरोप प्रत्यारोप झाले की बंगल्यावर बोलवून एका ठेकेदारासाठी तुमच्याकडून प्रेशर आणला गेला असं थेट आरोप शिंदेनी केला की जो निखिल कन्स्ट्रक्शन नामक किंवा लोखंडी ठेकेदार होता तो अपात्र ठरल्यामुळं संपूर्ण निविदा प्रक्रिया पुन्हा रद्द केली जावी यासाठी प्रेशर होता असल्याचा आरोप आहे. यात मला एक विचारायचं आहे की ते अपात्र ठरलेत असं कुठं आलं का बाहेर? कुठला ठेकेदार पात्र ठरला, कुठला अपात्र ठरला असं कुठेही अजूनपर्यंत तर काही आलेलं नाही. दुसरं, माझ्याकडे येऊन मी दमदाटी केली गेली माझ्या घरी असं कोणी सांगितलं अरविंद शिंदेंना? त्यांचं नाव तरी जाहीर व्हावं इथे. कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं? त्या अधिकाऱ्यांची नावं त्यांनी प्रेसमध्ये घेतली का? आपल्याकडनंच मला कळलं तर बरं होईल. मी असं म्हटलं की त्या दिवशी CCTV तपास. बंगल्यावरचे सीसीटीव्ही आपण तपासू शकता. माझ्याकडे बंगल्यामध्ये कामानिमित्त मी अनेक अधिकाऱ्यांना बोलवत असते. ज्या ज्या वेळेला आपल्या पुणे महानगरपालिकेचे ऑफिसेस बंद होतात त्यावेळेला काम करायचं असेल तर माझ्याकडे पालिकेचे अधिकारी येतात. मी त्यांच्याकडनं आम्ही सगळेजण बसतो, आम्ही VCs घेतो आणि आम्ही कामं करत असतो. आपण कधीही आमच्याकडचे CCTV फुटेजेस बघू शकता. मी आजपर्यंत तिथे जेव्हापासनं राहायला आले तेव्हापासूनचे सगळे फुटेजेस आपण बघा आणि आपण मला सांगा की यामध्ये काय चुकीचं दिसतंय आपल्याला. आमच्याकडे अनेक लोक येणार भेटायला, त्यामध्ये चुकीचं काय आहे? याचा अर्थ असा तर होत नाही की आम्ही कोणाला तरी तिथं बसवतो, कोणाला दमदाटी करतो. त्यांनी नावं जाहीर करावीत ना आम्ही कोणाला दमदाटी केली आणि त्यांच्याकडे कुठल्या अधिकाऱ्यांनी तक्रार केली आणि का केली, दमदाटी कशावरनं आहे. जर मी पत्रच इथं दिलंय, ऑन पेपर मी आयुक्तांना दिलंय की आपण माझ्याकडे जी काही तक्रार आली त्याची चौकशी करा, तर त्याच्यावरनं मी माझ्याकडे कोणाला तरी दमदाटी केली हे कशावरनं केली ह्याचा काहीतरी पुरावा तरी द्या. हो, माझ्याकडे लेखी तक्रार आली आणि ती लेखी तक्रार जोडून मी आयुक्तांकडे दिलेली आहे. ताई, तुम्हाला तक्रार देणारी व्यक्ती कोण आहे आणि ती तक्रार तुम्ही आयुक्तांना अर्ज कधी दिला होता? मी लगेचच दिलाय, माझ्याकडे ते असेलही आत्ता, कोणाला तरी दिलं मला वाटतं. शिंदे यांनी म्हटलं होतं की ठेकेदार कोणतरी जंगली की कसं काहीतरी नाव आहे त्यांनी प्रत्यक्ष येऊन जे आपले महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांना दमदाटी केली, शिवीगाळ केली तुमच्या समोर केली. तुम्ही त्यावेळेस तिथे उपस्थित मला होता. असं वाटतं की आपण IQ माहितीवरती कोणीही विश्वास ठेवू नये. मी एक महिला महापौर आहे. मी माझी वृत्ती तर अशी अजिबातच नाही की मी कोणाला तरी तिथे बोलवेन, कोणाला तरी दमदाटी करायला लावेन, हे माझ्याकडनं कधी होणार नाही. आणि मी कुठल्याही निवेद प्रक्रियेमध्ये कधी हस्तक्षेप करत नाही. माझं काम जे काही चालतं ते अत्यंत पारदर्शक असतं. माझ्याकडे तक्रार 4 तारखेला आली आणि त्याच्यामध्ये त्यांची नावं सुद्धा आहेत.
एक विनय मानकर आहे आणि एक संतोष लांडगे म्हणून. आणि ह्याच्यावर नावं आहेत, ह्याच्यामध्ये कुठलीही लपवा छपवी नाही, याचे मी तुम्हाला परत देऊ शकते.